जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ही प्रक्रिया सगळी जी काय आहे ती आता 15 तारीखला भव्य पडद्यावर येणार आहे. खूप आठवणी आहेत. कशी सांगड घातली? खरं तर शूटिंग सुरू झाल्यानंतर माझा काही फारसा त्यामध्ये सहभाग नव्हता, कारण आम्ही आधीच स्क्रिप्टवरती खूप काम केलेलं होतं. त्याची खूप सारी वाचनं झालेली होती आणि एक चांगलं होतं की मोठी टीम बसायची आणि प्रत्येकाचं स्क्रिप्टबद्दल काहीतरी विचार झालेला असायचा, काहीतरी म्हणणं असायचं. तर त्यामुळे अनेक लोकांना ती कशी भावेल स्क्रिप्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यातनं कसं काय मिळेल, की फक्त आमचा अट्टहास आहे एक धडे द्यायचा असं ते अजिबातच नव्हतं. ते पण ही टीम म्हणजे कोण कोण होतं? झी मधली काही माणसं, फ्रेश लाईम फिल्मची काही माणसं, नमहा पिक्चर्सची काही माणसं आणि आम्ही दोघे आणि करण. हा, तर असे सगळे मिळून 10-12 लोक खूप कलेक्टिव्हली डिसिजन्स घेतले की हे असावं का नसावं. मग विचारायचो, मग ते डेमोक्रेटिकली बहुमतासारखं की बाबा हा म्हणजे हा मुद्दा जर 10 पैकी 8 लोकांना पटतो आहे तर तो आपण अंमलात आणायला पाहिजे, आपल्याला भले तो पटला नसेल. आणि एकांगी होणार नाही ह्याच्याकडे खूप सारं लक्ष दिलं होतं की त्यात पर्सनलही काहीतरी असलं पाहिजे, त्यात काहीतरी इमोशनलही असलं पाहिजे. फक्त एक मेंदूला चालना देणारं, धडे देणारं असं ते नसणार आहे, पण त्याच वेळेला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणारं, तुम्हाला काही थोडाफार विचार करायला लावणारं, असं सगळ्याचा तो एक चांगलं कॉम्बिनेशन होईल. शूटिंग कुठे केलं? सगळं शूटिंग खूप ठिकाणी केलं आम्ही. पुण्यात केलं, साताऱ्यात केलं, वाईत केलं, फलटणला केलं, गुहागरला केलं, कुडाळला केलं, कुरुंदवाडला केलं, मुंबईत केलं, जॉर्जियाला जाऊन केलं. अजून काय राहतं? हो, एवढ्या ठिकाणी केलं. वर्षभर आम्ही शूट करत होतो. आणि आम्ही म्हणजे माझा एक हट्ट होता प्रोड्युसर्सकडे की मला त्यांचा जसा प्रवास झाला आहे तो मला तसा शूट करायचा आहे. आधी इकडे जाऊ, मग इकडनं उरकू, मग तिकडे जाऊ असं न करता ते जसा प्रवास करत गेले, म्हणजे स्टेजेस आयुष्यातल्या फेजेस त्या मला तशाच्या तशा शूट करायचे, तरच ते त्यांच्या आत येईल. आता ह्याला वेळ पण लागतो आणि थोडासा पैसाही जास्त जातो. पण प्रोड्युसर्सनी मला सांगितलं तिघांनी की नाही, तुला जसं वाटतंय ते तुझ्या कन्व्हिक्शननी तू कर, आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही कुठे. आणि म्हणून असं मला वाटतं की जो आम्हाला प्रवास त्यांचा दाखवावासा वाटला होता तो पडद्यावरती आला आहे असं आम्हाला वाटतं. आता प्रेक्षक बघून ठरवतील त्यांना काय वाटतंय ते. ललित, कसं काय बाबा या चित्रपटात येण्यापासून किंवा तुला त्यांनी विचारण्यापासून कशी होती प्रक्रिया? समीरने मला विचारलं की आधी भेटायला बोलवलं त्याने की आपण जरा भेटूया. आणि मग तिथे त्याने मला जरा ती गोष्ट सांगितली आणि विचारलं की गोपाळरावांची भूमिका तू करावीस अशी माझी इच्छा आहे. तर नाही म्हणायला काहीच कारणच नव्हतं. एक तर मला काम मिळत होतं आणि दुसरी गोष्ट की मला स्वतःहून अशी भूमिका करायला मिळत होती की जी मी आधीच्या केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी होती, आव्हानात्मक होती. आणि सतत माझा तोच प्रयत्न असतो की माझी आधीच्या भूमिकांपेक्षा पुढची भूमिका ही वेगळी असेल, पण हे तर आणखीनच चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी.